आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा, सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ। देशातील सध्याची अस्थिर स्थिती पाहता देशाला शांततेच्या मार्गाची गरज आहे आणि याच पार्श्वभूमीवर अयोध्या नगरातील तपस्वी छावनी पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज व कुंभमेळा समितीचे अध्यक्ष महाराज महंत श्री रामनारायण दासजी या दोन्ही धर्मगुरूंचे बदलापूर शहरात आगमन होत असून बदलापूर पश्चिम अजय राजा हॉल या ठिकाणी गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत त्यांचं प्रवचन होणार आहे। या दोनही धर्मगुरूंच्या संयुक्त तत्वावधान संत यांचा महासन्मान, जागतिक जीवन गौरव व आशीर्वचन दर्शन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरा राष्ट्रीय धर्माचार्य विश्वगुरु सन्मानित ह.भ.प. नामदेव महाराज हरड यांच्या संयोजनातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाला धार्मिक उपदेशापेक्षा अध्यात्माच्या मार्गातून शांतता प्रस्थापित करून देश व देशाची स्थिती मजबूत करता येईल या आशयाचे प्रवचन होणार असून या प्रवचनाला बदलापूर व परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावण्याचे आवाहन शैलेश वडनेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे। कुळगाव बदलापूर शहर पुण्यनगरी बदलापूरमध्ये अयोध्या नगरीच्या जगद्गुरूंचं आगमन होत आहे। हे एक भाग्याची गोष्ट आहे या बदलापूरकरांसाठी। मुळामध्ये आपण पाहतोय देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जातीपातीमधील संघर्ष वाढलाय, धर्माधर्मातला संघर्ष वाढलाय। तर संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये शांतीचा संदेश घेऊन या ठिकाणी जगद्गुरू अयोध्येवरून येत आहेत। आणि खऱ्या अर्थानं आज ज्या अनेक समस्याने तरुण वर्ग बेहाल आहे, जनता बेहाल आहे, कुठेतरी बदलापूरकरांना एक मायेचा आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख लाभण्यासाठी, शांतता लाभो याकरता या ठिकाणी आम्ही जो प्रयत्न केला त्या आमच्या प्रयत्नाला यश मिळालं। आणि ह.भ.प. या ठिकाणी नामदेव हरड महाराज या ठिकाणी आमच्यावर उपस्थित आहेत। त्यांच्या सहकार्यामुळे आज खरोखर आनंदाचा क्षण आहे की 14 तारखेला उद्या सकाळी 10 वाजता अजय राजा हॉल या ठिकाणी अयोध्या नगरीचे जगद्गुरू की ज्यांच्या आशीर्वादाने आपला संपूर्ण हिंदू धर्म आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करत असतो आणि आज ते बदलापूर नगरीमध्ये येत आहेत, आपल्या शहरातील नागरिकांना आशीर्वाद देण्याकरता येत आहेत। तर खऱ्या अर्थाने एक आपला भाग्याची गोष्ट आहे। मला वाटतं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करीन, कुळगाव बदलापूर शहरातील सर्व हिंदू धर्मियांनीच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी अजय राजा हॉल या ठिकाणी 10 वाजता यावं। त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभूमीतील सर्व नागरिकांना एक चांगला संदेश आणि एक बदलापूरकरांसाठी एक आशीर्वाद घेऊन ते या ठिकाणी येणार आहेत। तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पुढील काळामध्ये बदलापूर शहरामध्ये त्यांच्या आशीर्वादावरती या कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांचं जीवन सुसह्य आणि सुखकर होईल आणि बदलापूर शहरात शांती नांदेल अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो। एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की बदलापूर नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे। अत्यंत सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचं ऐक्य म्हणून ह्या नगरीचं एक नाव आहे। आणि अशा या नगरीमध्ये अयोध्याचे प्रमुख जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज यांचं उद्या 10 वाजता आगमन होणार आहे। उद्देश एकच आहे की विश्वशांती निर्माण व्हावी, सर्व जाती पंथ संप्रदायांना ऐक्यत्व भाव निर्माण व्हावा, त्यांना आध्यात्मिक ज्ञानाची आत्मदृष्टीने आत्मशांती मिळावी आणि अशा या क्रांतीचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या या नगरीमध्ये उद्या आयोजक म्हणून जे आमचे आदरणीय शैलेश जे आहेत वडनेरे साहेब, त्यांनी ते आयोजन केलेलं आहे। आणि त्यांच्या आयोजनाचा प्रयत्न हा गेल्या अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून होता। तो संकल्प त्यांचा आज पूर्ण होतोय आणि त्यांना खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी जगद्गुरू अयोध्याच जणू काही आपल्या बदलापूरमध्ये आगमन होत आहे। त्याचं स्वागत करण्यासाठी सर्व बदलापूरवासियांनी यावं अशी माझी विनंती असेल, प्रार्थना असेल। मी माझ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी सर्व जनतेला हाच उद्देश देऊ शकतो की विश्वशांती, आध्यात्मिक ज्ञान, सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाला घेऊन आपण ऐक्यत्व भावना या बदलापूर नगरीमध्ये नांदावी हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।